केस गळू नये यासाठी काय करता येते? तर केस गळण्यावरचा पहिला उपाय सांगतो. एक वाटी घ्या, त्याच्यामध्ये 2 चमचे आवळ्याच्या चूर्णाचे घाला. त्याच्यामध्ये साधारण एक 50 ते 70 एम-एल खोबऱ्याचं तेल घाला. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि उन्हामध्ये ते तापायला ठेवा. आणि त्याच्यानंतर 2 दिवस तापल्यानंतर तर आठवड्यातून 2 वेळेस ह्याच तेलाचं मसाज तुमच्या केसाच्या मुळाशी हलक्या-हलक्या पद्धतीने करायला सुरुवात करा. जेणेकरून तुमच्या केसाच्या मुळांना ताकद येईल, त्यांची ताकद वाढेल आणि केस गळणार नाहीत. दुसरा उपाय, इथे फक्त आपल्याला आवळ्याच्या चूर्णाच्या ऐवजी त्रिफळाचे चूर्ण वापरायचं आहे. एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये 2 चमचे त्रिफळा चूर्णाचे घ्यायचे. त्याच्यात 50 ते 70 एम-एल खोबऱ्याचं तेल घालायचं. असंच हे मिश्रण उन्हामध्ये तापायला ठेवायचं आणि नंतर ते मिश्रण आवळ्याचं चूर्ण आणि खोबरेल तेल जसं वापरायला सांगितलं तसंच वापरायचं. याचा परिणाम असा होतो, की केस पण हळू काळे व्हायला लागतात, केसांचं गळणं थांबतं आणि केसांची वाढ व्हायला लागते. तिसरा उपाय म्हणजे माक्याची पेस्ट. ही पण आठवड्यातून 1 वेळेला जर लेप स्वरूपात डोक्याला लावली, तर त्याचाही उत्तम फायदा आपल्याला होताना दिसतो. ही पेस्ट तुम्ही नारळाच्या दुधामध्ये करू शकता किंवा नारळाचं दूध नाही मिळालं, तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये पण करू शकता. हे सर्व उपाय जर तुम्ही केले, तर केस गळायचे पण थांबतात आणि केसाची वाढ पण उत्तम व्हायला लागते. आणि त्रिफळाचा आणि खोबरेल तेलाचा मी जो उपयोग सांगितला, त्याच्यामध्ये केस काळे पण व्हायला लागू शकतात. हे तिन्ही उपाय करून पहा, त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.